सीमेपलीकडे आणि सीमेवर होणाऱ्या घटनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वात दिल्लीत बैठक सुरू झाली आहे। प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतात। प्रशांत, कोणत्या आशयासंदर्भात ही बैठक सुरू आहे? ज्ञानदा, गेल्या 24 तासामध्ये देशातल्या सर्वोच्च सुरक्षा समितीची ही दुसऱ्यांदा बैठक बोलावण्यात आलेली आहे। काल देखील अशाच पद्धतीची बैठक झालेली होती आणि आता 11 वाजता साऊथ ब्लॉकमध्ये ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे, पण पंतप्रधान हे विज्ञान भवनातल्या एका कार्यक्रमामध्ये बिझी होते। ते थोड्याच वेळामध्ये या मिटिंगला जॉईन होतील। पंतप्रधान यांच्यासह गृहमंत्री, त्याच्यानंतर संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, याच्याशिवाय संरक्षण दलाचे 3ही प्रमुख, त्याशिवाय मिलिटरी ऑपरेशनचे जे डीजी आहेत रणबीर सिंग, हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित असतील आणि गेल्या 24 तासामध्ये सीमेवरती जो तणाव वाढलाय त्याच्या संदर्भातले अपडेट, काय नेमकी स्थिती आहे आणि जर पाकिस्तानने काही हालचाल केली तर त्यांना कशा पद्धतीचं प्रत्युत्तर द्यायचं, याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे। जी माहिती कळते त्याच्यानुसार सीमेवरच्या जवळपास 2 लाख कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, जेणेकरून पाकिस्तानकडून जर काही कारवाई झाली तर जास्त नुकसान होऊ नये म्हणून। दुसरीकडे जशी एक मीटिंग भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे हाय लेवल, तशाच पद्धतीची एक मीटिंग सध्या पाकिस्तानमध्ये देखील सुरू असल्याचं आपल्याला कळत आहे। आणि नवाज शरीफ यांनी या सगळ्या मुद्द्यावरती पाकिस्तानच्या पार्लमेंटचे जॉईंट सेशन 5 ऑक्टोबरला बोलावण्याचं निर्धारित केलेलं आहे। त्यामुळे साहजिक आहे की दोन्ही देशांमध्ये, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही ठिकाणी नक्कीच दोनही देशात महत्त्वपूर्ण घडामोडी घडतात। प्रशांत, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि गेल्या 12 तासांमध्ये सीमेवर आणि सीमेपलीकडे आणि अलीकडे कोणकोणत्या घडामोडी घडल्यात आपण जाणून घेऊया। गेल्या 12 तासात काय काय झालंय तर मध्यरात्री सीमेवर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। सीमेवरचे शेकडो गावकरी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। लष्कराच्या कारवाईचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे। सीमेवरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीत नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे। मुंबईसह देशभरात हाय अलर्ट आहे आणि वेस्टर्न नेव्हल कमांड विशेष सतर्क आहे।